मित्रांनो, आजच्या टॉपिकचं नाव आहे इमोशनल ॲसिडिटी. थोडं वेगळं नाव वाटतं, पण समजून घ्या काय सांगायचं आहे. तुम्हाला ॲसिडिटी नावाचा आजार माहित आहे? काय होतं ॲसिडिटी झाल्यावर? ॲसिडिटी झाल्यावर घशात जळजळ होते, छातीत जळजळ होते, डोकं जड पडतं, डोकं दुखतं, चक्कर आल्यासारखं होतं. आणि ॲसिडिटी झाल्यावर आपण काय करतो? तर आपण ॲसिडिटीची गोळी घेतो. ॲसिडिटीची गोळी घेतली की ती ॲसिडिटी सप्रेस होते. सप्रेस झाल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं आणि पुन्हा काहीतरी कारण झालं की ॲसिडिटी पूर्ण उफळून येते. आपण पुन्हा ॲसिडिटीची गोळी घेतो, पुन्हा ती सप्रेस होते, पुन्हा काहीतरी ॲसिडिटीला पूरक असं खाण्यात आलं की पुन्हा ॲसिडिटी उफळून येते. आपण पुन्हा गोळी घेतो. पण ॲसिडिटी कायमची जात नाही. ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. मित्रांनो, पण ह्या त्रासापासून मुक्तता जर पाहिजे असेल ना, तर ॲसिडिटी झाली की त्याला एकच चांगला उपाय आहे. तोंडात बोटं घालून सगळं बाहेर काढणं. वमन केलं की फ्रेश वाटतं, रिलॅक्स वाटतं. ॲसिडिटीला सगळ्यात चांगला उपचार म्हणजे वमन. कारण उलटी होणं हा आजार आहे मित्रांनो, आणि उलटी करणं हा उपचार आहे. हे ॲसिडिटीच्या बाबतीत आपण बघितलं. पण मित्रांनो, इमोशनल ॲसिडिटी काय समजून घ्या. भूतकाळाचा कुठेतरी आपल्या मनावर परिणाम असतो. भूतकाळातल्या अनेक घटना, अनेक व्यक्ती, त्यांचं वागणं, या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी मनावर परिणाम झालेला असतो आणि त्यामुळे आपल्याला इमोशनल लेवलची ॲसिडिटी झालेली असते. भावनिक लेवलला आपल्याला त्रास होत असतो. तो व्यक्ती समोर आला त्रास होतो, ती घटना आठवली त्रास होतो, त्या घटनेसारखी घटना घडली आपल्याला त्रास होतो. आणि या सगळ्या ज्या गोष्टी असतात, एखादी घरामध्ये दुःखद घटना घडलेली असते आणि कुठेतरी तशी घटना, तशा प्रकारची घटना, तशा घटनेला मिळतीजुळती घटना जर कुठं घडली की पुन्हा आपल्याला इमोशनल त्रास व्हायला लागतो. काही वेळासाठी आपण ते सप्रेस करतो. म्हणजे काय होतं की कुठेतरी जीवनामध्ये एखादा आनंदी क्षण आला की आपण ती गोष्ट विसरून जातो, पण पुन्हा काहीतरी त्या घटनेला आठवण करून देणारा एखादा वाक्य आलं, एखादा व्यक्ती आला, एखादी परत तशी घटना आली की पुन्हा आपल्याला भावनिक त्रास व्हायला लागतो आणि हळूहळू तो मनाचा त्रास आपल्या शरीरावर दिसायला लागतो. मग एन्झायटीची सुरुवात होते. झोप न येणे, छातीचे ठोके वाढणे, रात्री कुशी बदलणे, रडू येणं, एकटं रडत बसणं, पांघरून घेऊन रडणं, अशा अनेक गोष्टी होतात. आणि या सगळ्या भावना मोकळ्या करायला आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी माणसं मिळत नाही. सर, कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडावं असा माणूस अनेक लोकांना भेटत नाही. त्यासाठी मित्र असणं फार महत्वाचं आहे. ते एक फार चांगलं वाक्य आहे की दोस्तों के सामने अगर दिल खोला होता तो डॉक्टर को दिल खोलने की नौबत नहीं आती. वस्तुस्थिती मित्रांनो. आणि ह्या व्यावहारिक दुनियामध्ये, ह्या अर्थप्रधान दुनियेमध्ये असं मन मोकळं करावं अशी कुठे जागा मिळत नाही. मग ही इमोशनल ॲसिडिटी दूर कशी करायची? याला रामबाण उपाय आहे, व्हॉमिटिंग. पण व्हॉमिटिंग करायला योग्य माणूस जर भेटला नाही तर मग प्रश्न असा आहे, मग हे मोकळं कुठं करायचं? त्यासाठी फार चांगला असाइनमेंट देतोय सर, लेटर रायटिंग. एक कम्फर्टेबल जागा घ्यायची, आपण तिथं बसायचं शांततेत आणि एक छान कागद घ्यायचा, पेन घ्यायचा आणि जे वाटतं ते भावना त्यातून मोकळा करायचं. तुम्ही पत्र लिहा. तुम्ही देवाला मानता, देवाला पत्र लिहा. तुम्ही गुरुला मानता, गुरुला पत्र लिहा. तुम्हाला ज्या माणसाचा राग येतो त्याला पत्र द्या. तुमच्या राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकार, प्रेम, ज्या काही भावना असतील त्या पत्रामध्ये व्यक्त करा. एखाद्या व्यक्तीचा राग आला, पत्रात लिहा. अरे तू काय समजतो स्वतःला? तू असं का केलं? तू त्या दिवशी असं का वागला? मला अजिबात आवडत नाही. मी तुला असं करून टाकेल. तुला मारायचं होतं, मला मी मारणार होतो, तुला एक कानामागं वाजून देणार होतो, पण असं झालं, ते तसं झालं, हे का बरं झालं नाही? ते तर ज्या भावना आहे त्या कागदावर लिहून टाका. तुमच्या जर इमोशन जागा झाल्या तर होऊ द्या. तुम्हाला राग आला, येऊ द्या. तुमचा द्वेष वाढला, वाढू द्या. तुमचा अहंकार जागा झाला, होऊ द्या. तुम्हाला रडू यायला लागलं, रडा. त्या व्यक्तीबद्दल, त्या घटनेबद्दल जी काही तक्रार आहे ती लिहायला सुरुवात करा. ते प्रेम असेल, प्रेम सुद्धा व्यक्त करा. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी लवकर एक्सपायर झाला असेल आणि त्या व्यक्तीची वारंवार तुम्हाला आठवण येत असेल, त्याच्या नावाने ते प्रेम व्यक्त करा की बाबा तू इतक्या लवकर का गेला? तू इतक्या लवकर सोडून जायला नको होतं. हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. जे वाटतं त्या पत्रामध्ये लिहा. ज्या भावना वाटतात त्या पत्रामध्ये लिहा. त्या मोकळ्या करा. व्यक्तीचा राग आला, लिहून काढा. त्याचा द्वेष वाटतोय, लिहून काढा. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम येते, लिहून काढता. हे लिहित असताना रडू येतंय, रडा. थांबा. परत आठवलं, परत लिहायला सुरुवात करा. परत काही वेळानंतर आठवलं, परत लिहायला सुरुवात करा. आणि जे वाटतं त्या लेटरमध्ये लिहून काढा. आणि सगळं लेटर लिहून झाल्यानंतर ते लेटर फाडून फेकून द्या. याला इमोशनल ॲसिडिटी म्हणतात. इमोशनल व्हॉमिटिंग करा. कारण ॲसिडिटीला जसं व्हॉमिटिंग पर्याय आहे तसं इमोशनल ॲसिडिटी ह्या आजाराला इमोशनल व्हॉमिटिंग हा पर्याय आहे. आणि इमोशनल व्हॉमिटिंग जर व्यक्तीजवळ, गुरुजवळ करू शकत नसाल तर पत्राच्या माध्यमातून करा. आणि ते सगळं पत्रामध्ये लिहून मोकळं व्हा. तेच पत्र दुसऱ्या दिवशी लिहा.
तेच पत्र तिसऱ्या दिवशी लिहा, तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी आठवा, तिसऱ्या दिवशी आठवा, तीच घटना दुसऱ्या दिवशी आठवा, तिसऱ्या दिवशी आठवा. भूतकाळामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं असेल, अवेळी तो निघून गेला असेल, त्या व्यक्तीची आठवण काढा, त्या व्यक्तीला काय बोलायचं, तुमच्या भावना त्या पत्राच्या माध्यमातून त्या व्यक्ती समोर व्यक्त करा. तुम्हाला फरक जाणवेल. पहिल्या दिवशी जी भावना ज्या पद्धतीने तुम्हाला जाणवत होते, दुसऱ्या दिवशी त्याची इंटेन्सिटी कमी झालेली असेल, तिसऱ्या दिवशी अजून कमी झाली असेल, चौथ्या दिवशी त्याचा परिणाम अजून तुमच्या मनावर कमी झालेला दिसेल. आणि काही दिवसानंतर ते पत्र लिहिताना तुम्ही त्या घटनेबद्दल, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही राग, द्वेष, लोह, मोह, अहंकार, प्रेम काही तुम्हाला फिलिंग जाणवणार नाही. तेव्हा तुम्ही त्या घटनापासून मुक्त व्हाल. तेव्हा समजून घ्यायचं की तुमचं इमोशनल ॲसिडिटीसाठी केलेलं इमोशनल ओमिटिंग त्या घटनेसंदर्भात, त्या व्यक्तीसंदर्भात, त्या भावनेसंदर्भात पूर्ण झालंय. त्यामुळे पत्राच्या माध्यमातून इमोशनल ॲसिडिटीला, इमोशनल ओमिटिंग पत्राच्या माध्यमातून पूर्ण करून मन मोकळं करा. तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागेल. आज एवढंच. पुन्हा बोलू. ऑल द बेस्ट. थँक्यू.